आपण जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर ऋषभदेव भगवान यांचं आख्यान जाणून घेणार आहोत. तर आपण एकदा अभंगाचं गायन करूया. बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर असणार आदिश्वर युगादिदेव प्रथम राजेश्वर दादा असणारे ऋषभदेव भगवान. आज ऋषभदेव भगवानांनी ऋषभदेवांनी जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर अयोध्या नगरी, तिला विनीता नगरी असेही म्हणतात, आणि त्या विनीता नगरीमध्ये अयोध्येमध्ये तेव्हा तिसऱ्या आर्याला कालचक्र असते. तिसरा आरा संपण्यासाठी 3 वर्ष आणि 8.5 महिने राहिले होते. त्याच्या आधीची घटना आहे. त्यामध्ये तेव्हा राजा ही पद्धत नव्हती. तेव्हा कुलकर ही प्रथा, कुलपती होते. तेव्हा विवाह पद्धती नव्हती. तेव्हा कुठेही रोजगार करण्यासाठी कामाला जायचं, जॉबला जायचं, बिझनेस करायचा अशी पद्धती नव्हती. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसायचं, त्याला मागायचं आणि जे पाहिजे ते कल्पवृक्ष तुम्हाला देणार. अशी ही अयोध्या विनीता आणि त्यामध्ये नाभी कुलकर आणि त्याची पत्नी मरुदेवी. तर नाभी आणि मरुदेवी हे दाम्पत्य होते. तेव्हा युगतिका काळ होता, म्हणजे आई वडिलांना एक मुलगा एक मुलगी जन्माला येईल आणि त्यांचाच पुढे काय होईल, संबंध होईल आणि त्याच्यातूनच पुढे ती प्रथा चालू. नाभी कुलकर आणि मरुदेवी माता यांना दिवस गेले. जेव्हा तीर्थंकराच्या आईला स्वप्न पडतात, म्हणजे ज्या मातेच्या पोटी तीर्थंकर असतात त्यांच्या आईला 14 स्वप्न पडत असतात. आणि त्या 14 स्वप्नामध्ये मरुदेवी मातेने बघितलं, मला पहिल्या स्वप्नामध्ये ऋषभ भगवान दिसले, ऋषभ दिसतात म्हणजे बैल दिसतात, ऋषभ दिसतात. आणि बाकीचे जे तीर्थंकर घडले, टोटल जैन धर्मामध्ये किती तीर्थंकर झाले, 24 तीर्थंकर झाले. तर 24 तीर्थंकरामध्ये बाकीचे जे तीर्थंकर आहेत त्यांच्या आईला प्रथम स्वप्नामध्ये हत्ती दिसतो आणि ऋषभदेवांच्या आईला स्वप्नामध्ये काय दिसले, ऋषभ दिसले.
इकडे मरुदेवी माताने हे स्वप्न नाभीला सांगितलं. नाभीने विचार केला, खरंच हे काहीतरी चांगलं शुभ चिन्ह आहे. त्यानंतर मरुदेवी माता गरोदर असताना अनेक सुखकर काळ होता. कल्पवृक्ष होता, जे पाहिजे ते मिळत होतं. इकडे झालं प्रसव झालं, मध्य रात्रीचा समय होता. मध्यरात्रीच्या समय वेदना सुरू झाल्या आणि एक दिव्य बालकाचा तिथे जन्म झाला. दिव्य बालकाला बघितलं धर्मेंद्र मेरू पर्वतावरनं आले इंद्र भगवान. त्यांना माहिती होतं या आर्यामध्ये एक पुण्य आत्मा नाभीकडे जन्म घेणार आहे. त्यांनी त्या बाळाला उचललं, मेरू पर्वतावर नेलं, त्याचा अभिषेक केला आणि पुन्हा मरुदेवीच्या कुशीत ठेवलं. इकडे पहाट झाली. एक साखी आहे तशी पहाट झाली, दिशा उजळल्या, मावळली ती रजनी, दिव्य प्रकाश वेळे चोहीकडे उजळून गेली अवनी. अशी अवनी उजळून गेली. पहाट झाली. अयोध्या नगरीला खबर मिळाली की नाभी राजाच्या इथे युगत जन्माला आले आहे. सर्वजण अत्यंत खुश झाले. बालपणाचा जो काळ असतो तो अत्यंत रम्य असतो. हा तेजस्वी बालक ऋषभ, त्याच्या जांघेवर ऋषभचं चिन्ह होतं. म्हणून त्याचं नाव मरुदेवी माताने स्वप्नाशी संबोधित करून ऋषभ कुमार असं ठेवलं. ऋषभ कुमार लहानाचे मोठे होऊ लागले. अगदी छान वयामध्ये आले आणि वयामध्ये आल्यानंतर त्यांच्या बरोबर त्यांची जी युगलिका होती ती म्हणजे सुमंगला. ते खेळत असताना एका ताड वृक्षाखाली खेळत होते. ताड वृक्ष माहितीये सगळ्यांना. ताड वृक्षाखाली खेळतच होते. ताड वृक्षाचं फळ मोठं असतं आणि त्या ताड वृक्षाचं फळ तिथे खेळत असताना ते तिथे अजून एक युगल खेळत होते. तर त्या युगलमध्ये त्या मुलाच्या डोक्यावर ते फळ पडलं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बरोबर जी मुलगी होती तिचं नाव होतं सुनंदा. आणि इथे ऋषभ कुमाराच्या बहिणीचं नाव काय होतं? सुमंगला. तेव्हा युगलिका काळ होता. तेव्हा ही एकटी पडलेली सुनंदा काही गावातील कुलकर या कुलाकराकडे घेऊन आले, नाभीकडे घेऊन आले, नाभी कुलकरांकडे, आणि त्यांना म्हटले सुनंदा एकटी पडली. तेव्हा नाभीने विचार केला, मी सुनंदाचा विवाह कोणाशी करून देणार? ऋषभ कुमाराशी करून देणार. अगदी तेजस्वी बालक. ऋषभ कुमाराची उंची 500 धनुष्य एवढी होती. म्हणजे 13 ते 14 हात एवढी उंची कोणाची होती? ऋषभ देवांची होती, ऋषभ कुमारांची होती. ते कौमार्य अवस्थेत 20 लाख पूर्व वर्ष राहिले. किती वर्ष राहिले? 20 लाख पूर्व वर्ष ते कौमार्य अवस्थेमध्ये राहिले. टोटल त्यांचं आयुष्य जे होतं ते 84 लाख पूर्व वर्ष. आणि त्यानंतर मग सुनंदाचा आणि सुमंगलाचा विवाह ऋषभ देवाशी झाला, ऋषभ कुमाराशी झाला. आणि जेव्हा सुनंदाचा विवाह ऋषभ कुमाराशी झाला तेव्हा खरं विवाह पद्धती अंमलबजावणी तेव्हा तिथे झाली. नाहीतर आधी काय होत होतं? भाऊ आणि बहिणींचं लग्न होत. ही बाहेरची मुलगी तेव्हा नाभी राजाने काय केली? ग्रहण केली, तिला आत्मसात केले आणि ऋषभ कुमाराशी तिचं लग्न लावून दिलं. अगदी वैवाहिक जीवन संपन्नतेनं चाललं होतं.
ब्राह्मी सुंदरी बाहुबली भरत सह 99 पुत्र झाले. सुनंदाकडून त्यांना बाहुबली व सुंदरी झाली आणि सुमंगलाकडून भरत व ब्राह्मीसह 96 युगल जन्माला. त्यामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की पहिले युगल मुलगा आणि मुलगी जन्माला आले, परंतु नंतरचे जे होते ते 2 मुलं जन्माला. त्यामुळे ऋषभदेवांना 100 पुत्राची प्राप्ती. अहो ते ऋषभदेव भगवान होते की ज्यांनी आपल्या मानव जातीस वाणिज्य, स्थापत्य, चिकित्सा अशा वेगवेगळ्या व्यावहारिक भाषा शिकवल्या. ते ऋषभदेव भगवान होते ज्यांनी कृषी पद्धती विकसित आणल्या. तेव्हा कल्पवृक्षाचा जो काळ होता तो संपत आला होता आणि अन्नधान्य मिळेल असं झालं. लोक नाभीकडे आले तेव्हा नाभी म्हणाले की ऋषभ आता तुमचा राजा असेल. आणि तेव्हा प्रथम राजेश्वर, प्रथम युगराजेश्वर, युगाधिदेव म्हणून त्यांना काय केलं गेलं, त्यांचा अभिषेक झाला. आपल्या मुलीला शिकवलं. आपण म्हणतो मुलींना शिकवलं जात नाही, परंतु त्या काळी ऋषभदेव भगवानांनी आपली मुलगी ब्राह्मी तिला काय शिकवलं होतं, ब्राह्मी लिपी शिकवली. सुंदरीला गणितीचं ज्ञान दिलं होतं. भरतला 72 कलांमध्ये निपुण केलं आणि बाहुबलीला मानवी आणि पशु यांची लक्षणं कशी ओळखायची याचं ज्ञान दिलं. असे ऋषभदेव भगवान. ऋषभदेव भगवान म्हणाले आता तुम्हाला हे काम केलं पाहिजे. कृषी विकसित झाली पाहिजे, तुम्ही शेती केली पाहिजे, अन्नधान्य पिकवलं पाहिजे. आणि त्यानंतर मानव जातीला एक संस्कृती मिळाली, कामधंदा सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने मानवांचं जीवन सुरू झालं. ऋषभदेव भगवानांनी जेव्हा ऋषभदेव कौमार्य अवस्थेत असताना वैवाहिक जीवन त्यांचं खूप छान चाललं. एकदा इंद्राने त्यांची सभा भरवली होती. ऋषभदेव सभेमध्ये अनेक नर्तकी आल्या होत्या. त्या नर्तकी खूप सुंदर नृत्य करत होत्या आणि त्या नृत्य करत असताना त्यामध्ये एक निरंजना नावाची एक नर्तकी होती. ती नृत्य करता करता स्वर्गवासी नृत्याच्या एवढ्या हालचाली झाल्या की ती काय झाली, स्वर्गवासी झाली. तिथेच तिने देह टाकला. तेव्हा ऋषभदेवांना, ऋषभ कुमाराला जाणीव झाली, अरे हे जीवन किती क्षणभंगूर आहे. हे जीवन कधी संपेल याचा भरोसा नाही. मी 63 लाख पूर्व वर्ष आता काय केलेलं आहे, माझं जीवन या संसारामध्ये व्यतीत केलेलं आहे. त्यानंतर त्यांना वैराग्य भाव ते बघताच उत्पन्न झाला. वैराग्य भाव उत्पन्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण राज्यातील सर्व वाटा 100 पुत्रांना पाठवून दिला. बाहुबलीला तक्षशिला गांधारे राज्य दिले. अयोध्या हे भरत राज्य. तुम्हाला माहिती आहे भरत हा चक्रवर्ती सम्राट झाला, चक्रवर्ती सम्राट झाला आणि त्यामुळे भारत भूमीचं नाव भारत. तो त्याला अयोध्या ही नगरी. आणि त्यानंतर त्यांनी स्वतः असा निश्चय केला, अयोध्येच्या बाहेर अशोक वृक्षाखाली सिद्धार्थ बागेवर त्यांनी आपल्या केशांचं लोच करण्यास सुरुवात. जैन धर्मातील दीक्षा ही साधी सुधी दीक्षा नसते असे कसे होते. हाताने केसांचे लोच करावे लागतात, केस उपटावी लागतात, अनुमानित चालावं लागतं, दिलं ते खावं लागतं. रात्री भोजन त्याग असतो. 6:30 नंतर मुखामध्ये पाणी सुद्धा घ्यायचं. आणि त्याने निश्चय केला आपल्या 5 बटांमध्ये त्यांना लोट करायचं होतं, तर त्यांनी 4 बटा अशा उपटल्या. 1 बट फक्त त्यांची राहिली होती. तेव्हा इंद्र भगवान त्यांना म्हणाले, भगवान आमची एक प्रार्थना आहे, तुम्ही ही बट राहू द्या. तुमच्या सोन्यासारख्या शरीरावर ही 5 सारखी बट अत्यंत सुंदर चमकत.
तेव्हा ऋषभदेवाने इंद्र भगवानांच्या शब्दांचा आदर केला. शब्दांचा आदर मोठ्यांनी सुद्धा लहानांचा करायचा. आपण नामदेव महाराजांनी काय सांगितलं? बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल. तेव्हा त्यांनी तशीच बट अशी ठेवली. तुम्ही बघितलं असेल बाकीच्या सर्व तीर्थंकरांना एकही बट नाहीये, परंतु आदिनाथला ऋषभदेव भगवानांना युगादिदेव प्रथम राजेश्वर असणाऱ्या ऋषभदेव भगवानांना एक बट आहे. हे असून त्यांचं वैराग्यमय जीवन, भिक्षामय जीवन सुरू झालं. तपस्या चालू झाली. तपस्या म्हणजे निर्जन तपस्या. प्रत्येक त्या काळी कुणाला माहिती नव्हतं की साधूला सुपात्र दान देणं म्हणजे काय. लोकांना वाटायचं मी हिरे देतो, मी माणिक देतो, माझ्याकडे हे महात्मा पुरुष आलेले आहेत, मी त्यांना पाचू देतो, मी त्यांना मोठी देतो, मी त्यांना माळा देतो. परंतु ऋषभदेव भगवानांची, ऋषभदेवांची भूक त्यांनी मिटणार. एक नाही, दोन नाही, 15 दिवस नाही, 1 महिने नाही. श्रोते, माझ्या प्रभूने 400 दिवस उपवास, परंतु त्यांना अन्नाचा फळ मिळाला. इकडे हस्तिनापूर नगरीमध्ये विहार करत असताना प्रभू आले, ऋषभदेव भगवान आले. तिथे बाहुबलीचा पुत्र सोमप्रभ राजा राज्य करत होता आणि सोमप्रभ राजाचा पुत्र श्रेयांस कुमार, तो श्रेयांस कुमार तो रात्री स्वप्न बघतो काय, अरे सोन्यासारखा चमकणारा मेरू पर्वत काळा होत चाललेला आहे आणि मी त्याला दुधाने अभिषेक करत आहे. आणि तेव्हा तो पर्वत परत काय आहे, उजळतोय. तेव्हा तो भानावर आला आणि त्याच क्षणी तेथे 108 कलश उसाच्या रसाने भरलेले, म्हणजे त्याला इच्छू रस असं म्हणतात, त्या इच्छू रसाने भरलेले कलश इथे आले. श्रेयांस कुमाराला सुपात्र दान काय असतं, साधूंना काय हवं असतं याचं जाती स्मरण झालं. तो भानावर आला आणि त्याने साधूंना विनंती केली की खरंच भगवान हे तुम्ही ग्रहण करा. आणि आपल्या अंजलीबद्ध हाताने प्रभूने हात पुढे केले आणि तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा आणि म्हणूनच त्या दिवशी माझ्या प्रभूंचा पारणा त्या इक्षू रसाने झाला. तेव्हा देवा लयातून इंद्र भगवानांकडून एक देव दुडुंबे गुंजली, अहोदानम अहोदानम अहोदान. म्हणजे त्यांचा पारणा, त्यांचं अन्नग्रहण पूर्ण झालं. हे करत असताना ऋषभदेव भगवान तिथून विहार करत पुढे जात. हजारो वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, हजारो वर्ष त्यांनी वेगवेगळे उपवास केले. आणि एकदा ते वटवृक्षाखाली बसले होते. वटवृक्षाखाली बसले असताना प्रभूंना त्या दिवशी 3 दिवसांचा उपवास होता निर्जल. आणि त्यावेळेस त्यांना वटवृक्षाखाली हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर सर्वज्ञता म्हणजे केवळ ज्ञान प्राप्त झाले. हे केवळ ज्ञान म्हणजे काय असतं की तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते मला म्हणजे प्रभूंना काय होणार आहे. आपल्या घरामध्ये श्रोते हो केवळ ज्ञानी एक व्यक्ती असते. कोण असते ओळखा? आपली आई. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तिला ती समजते. जेव्हा माहिती असतं की तुम्ही त्रासामध्ये आहात तेव्हा तिला ते समजते. तेव्हा श्रोते हो नेहमी आपल्या आई वडिलांचा सन्मान करणं, नेहमी त्यांचा आदर करणं, नेहमी त्यांच्या शब्दांना मान देणं हे आजच्या संस्कृतीला, आजच्या पिढीला, आजच्या जनरेशनला ही शिकवण देणं वारंवार
ती काळाची गरज झाली. आणि खरंच प्रभूंना केवळ ज्ञान प्राप्त झाले. इकडे केवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रभूंचं समोशरण रचलं गेलं. समोशरण म्हणजे काय असतं की इंद्र भगवानांनी त्यांचं असं आसन लावलं की चारही गतीतील लोक म्हणजे तिर्यंच गती, साप, वाघ, वाईल्ड ॲनिमल्स, डोमॅस्टिक ॲनिमल्स, तुमचे मनुष्य जाती, देवगती याच्यातील सर्व लोक त्या एकाच ठिकाणी बसून प्रभूंची वाणी काय करत असतात? श्रवण करतात. असं समोशरण भरवलं. आणि हे समोशरण भरवल्यानंतर जेव्हा इकडे भरतला समजलं त्यांचा मुलगा ऋषभदेवाचा की इथे समोशरण भरलं गेलेलं आहे, त्यांनी मरुदेवी मातेला हत्तीवर बसून त्या समोशरणाच्या तिथे दर्शनाप्रित्यर्थ नेलं. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा मरुदेवी मातेने आपल्या मुलाचं हे वैभव बघितलं, आपल्या मुलाचा हा प्रसन्नदायी चेहरा बघितला, आपल्या मुलाची ही आध्यात्मिक प्रगती बघितली, तेव्हा तिचं मन अत्यंत हर्षित झालं. आणि हर्षित झाल्यानंतर तिला तिथेच केवळ ज्ञान प्राप्त झालं आणि ती मोक्षगतीला प्राप्त झाली. म्हणजे विचार करा, आपल्या मुलाचं हे वैभव बघून एका आईला केवळ ज्ञान प्राप्त होणे ही किती मोठी गोष्ट आहे. आपल्या मुलाची ही चाललेली प्रगती बघून कुठल्याही आई वडिलांना काय वाटत असते? कॉलर टाईट वाटत असते. असं करत असताना इकडे प्रभूंचा विहार चालू होता. समोरच्या मधली वाणी झाली, प्रभूंचा विहार सुरू झाला. विहार सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी हजारो वर्ष तपश्चर्या केली. इकडे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा दोघे सख्खे भाऊ एकमेकांना पाहतात पाण्यात, तेव्हा ही माणूस रथ पाणी पाळते. आणि असे सख्खे भाऊ, बाहुबली आणि भरत यांच्यामध्ये सुरू झाले युद्ध. आणि हे युद्ध सुरू झाल्यानंतर असे हे युद्ध टोकाला गेले, भरतला वाटले मी संपूर्ण अष्टपद जिंकले आहे आणि संपूर्ण अष्टपद जिंकल्यानंतर माझ्या राहिलेल्या 98 भावांनी माझ्या सेवेसाठी आलं पाहिजे. हा अहंपणा त्याच्या मनात आला. त्याने सेवेकरी मार्फत निरोप पाठवला. तेव्हा हे ऐकताच त्याच्या सर्व भावांना अगदी मनामध्ये हे ऐकताच की आपण त्याची सेवा करायची, हे ऐकताच वैराग्य भाव निर्माण झाला. त्या 98 जणांनी लगेचच ऋषभदेवांकडून दीक्षा प्राप्त केली. यानंतर भरत सुंदरीला घेऊन प्रभूंच्या दर्शनाखाली गेले. सुंदरीने आपल्या वडिलांचं ते तेजोमय रूप बघितलं. अहो, एक बाप म्हणजे काय असतं? बाप म्हणजे काय असतं की याला किती दिलं, त्याला किती दिलं, प्राणवायू कधी पाठवत नाही आपली दिलं, ढग देखील संपत जातात, थेंब थेंब जिरत, निखाराही राख होतो, तक्रार नाही करत. अहो, काळी जरी वाटलं तरी जखम असते आपोआप, कारण ज्याला रडता येत नाही ना त्याचंच नाव असतं बाप. आणि आता आपल्या पिताचा तेजोमय चेहरा बघितला, वैराग्य भाव उत्पन्न झाला, मी काय करते संसारात. आणि तिने तिथे दीक्षा ग्रहण केली. इकडे बाहुबलीमध्ये आणि भरतमध्ये, बाहुबलीमध्ये आणि भरतमध्ये युद्ध चालले. आणि हे युद्ध असे पेटले की बाहुबलीने आपली मुठी उचलली आणि भरताला हवेमध्ये उचलल्यानंतर असा वैराग्य भाव निर्माण झाला, अरे मी काय करतोय? मी माझ्या सख्या भावावर प्रहार करतोय. हे म्हणत असताना असा वैराग्य भाव उत्पन्न झाला. तिथे एकाच जागी तसेच ध्यान. आणि असे ध्यानमग्न झाले. तुम्ही बाहुबलीची मूर्ती जर बघितली असेल तर अशी ती मूर्ती आहे की ज्या मूर्तीवर, ज्यांच्या शरीरावर सूक्ष्म वेदी आहे, किडे आहेत, मकोडे आहेत, असे ते ध्यानमग्न झाले की 1 वर्ष निरंतर ते ध्यान. आणि
आणि त्यांच्यावरती लतिका चढल्या, सूक्ष्म लतिका चढल्या, किडे चढले, परंतु तरी त्यांना त्याची पर्वा. इकडे जेव्हा ऋषभदेवांना समजलं आता बाहुबलीचा जो पापाचा काळ होता तो संपलेला आहे. बघा बहीण काय असते, बहीण काय असते. ब्राह्मी आणि सुंदरी मार्फत त्याने बाहुबलीच्या कानामध्ये जाऊन सांगितलं की भैया हाथी पर जो बेटे होते हैं उनको कभी केवल ज्ञान प्राप्त नहीं होता है. आणि बाहुबलीच्या मनामध्ये होतं की माझ्या आधी माझ्या लहान 98 भावांनी दीक्षा घेतलेली आहे, म्हणजे मला त्यांचं काय करावं लागेल, पाय करावं. म्हणजे एक बहीणच असते, एक बहीणच असते की जी आपल्या भावाची कान उघडली करते. एक बहीणच असते जी आपल्या भावाला योग्य मार्ग दाखवते. असं निस्वार्थी प्रेम असतो भाऊ बहिणीचं. आणि आजकाल लोक विसरत चालली येते, विसरत चाललाय. आणि त्यामुळे ह्या भाऊ बहिणींचं नातं कसं असतं हे सुद्धा ऋषभदेव भगवानांनी दाखवून दिलं की ब्राह्मी आणि सुंदरीने सांगितलं भाऊ बहिणींना. तेव्हा भाऊ बहिणी ध्यानातून उठले, त्यांना आठवण आली मी काय करतोय, आणि तिथेच त्यांना केवळ ज्ञान प्राप्त. हे करत असताना प्रभूंना आता कळून चुकलं की आता माझा अंतिम क्षण जवळ आलेला. आणि त्यानंतर प्रभू विहार करत करत 6 दिवसांचा निर्जल उपवास करत, आपण एक थेंब जरी पाणी पिलं नाही दिवसभरातून कसं होतं. अहो ते माझे प्रभू होते तरी 6 दिवस निर्जल उपवास करत अष्टबल पर्वत, शत्रुंजय पर्वत ज्याला पालिजना असं म्हणतात, तिथे ते गेले आणि तिथे ध्यानमग्न होऊन तिथे सिद्ध, बुद्ध आणि मोक्ष प्राप्त. असे ऋषभदेव. श्रोतेहो, एखाद्याचं जीवन चरित्र अभ्यासावं, परंतु फक्त ते अभ्यासू नये, परंतु त्यासाठी लागते ती कार्यमग्नता. त्यासाठी लागते तो म्हणजे स्वतःचा असणारा आत्मविश्वास. त्यासाठी लागतो तो म्हणजे स्वतःकडे असणारी जिद्द. आणि ते ऋषभदेव भगवानाने दाखवून दिले की जेव्हा तुम्ही स्वतःच्या बरोबर दुसऱ्यांचा विचार करता, त्याच्या आपल्या वाणीने दुसऱ्यांना किती दुखवलंय त्याचा आपण एकदा तरी विचार करतो नाही. तर मला वाटतं खरंच आज जे ऋषभदेवांचं जे चरित्र आपण बघितलं ते खऱ्या अर्थाने सार्थक होईल. ऋषभदेव भगवान यांच्या बरोबर 84,000 श्रवण होते. त्यांच्यामध्ये ऋषभदेव भगवान प्रभू होते. 3 लाख साधवी होत्या. त्यांच्यामध्ये ब्राह्मी सुंदरी प्रमुख होत्या. 5,04,020 श्रमणी होत्या आणि 3,520 श्रावक होते. त्यामध्ये श्रेयांस राजा असं हे ऋषभदेव भगवानांचं चरित्र. या हृदयीचे भाव तुमच्या हृदयी अर्पित करण्यामध्ये काही चूक झाली असेल, श्लोकांमध्ये बोलताना वाचा उच्चारताना काही इकडे तिकडे झालं असेल, ती मी पंचपरमेष्ठी भगवान सद्गुरुनाथ गणपती बाप्पा यांच्या चरणी आणि तुमच्या श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि माऊली मानते. हे चिदान देगा देवा तुझा
प्रत्येकाचा आनंद घेताय ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या तुझ्या स्वतःसाठी वाजवा. हा आनंद त्याचा अनुवाद केलेला आहे. या ना मॅडम तुम्ही. या मॅडम मॅडम या. खूप खूप धन्यवाद.